राहिलो काही तर जॉली ब्लॉग्स म्हणजे तुमचं स्वागत आहे. आज आपण एक बघा एकदम टकाटक झालोय, कारण आज आपल्या बहिणीचं लग्न आहे. तर आपण तिकडे चाललोय, हॉटेलला थांबलो होतो मागच्या. एकदम भारी हॉटेल होते. आता लग्नाच्या हॉलला जाऊया. चला चला मित्रांनो, आलोय आता आम्ही लग्नाची. तर आणि गाडी बघू शकता मागे, गाडीवर लिहिलंय मस्त पैकी रेडियमने. मस्त फोटो वगैरे टाकलाय सिद्धेश श्रद्धा. आपण तिकडे चालू आहे, बॉडी गाडी माझ्यासोबत. चलो. तर दीदीचं वैदिक लग्न चालू होतं. सकाळी सकाळी लेट झाला जरा आम्हाला. आता तुम्हाला दाखवतो पडा. आणि हा डीजे राहणार आहे. डीजे म्हणजे स्पीकर इकडे डीजे वगैरे नाही यूज करत. तर समोर आता फोटोशूट चालू आहे. तुम्हाला दाखवतो कसा फोटो काढलाय ते. हे जे दिसतंय मित्रांनो, हे लग्नाचं रुखवत आहे. रुखवत असं म्हणतात त्याला. हे भांडे वगैरे किंवा शोपीसचे असे भांडे माहेरकडनं नवरीबाईला दिलेले गेलेले असतात. तर बघू शकता किती मस्त आहे, एकच नंबर. असे एकदम क्यूट होते. आता आम्ही नाचायला चाललोय नवरदेवाच्या इथं. नवरीवाले जात नाही, पण तरी आपल्याला नाचायची इच्छा म्हणून आम्ही चाललो सगळे. चिल्लर पार्टी सुद्धा आहे माझ्यासोबत. माहोल एकदम गार आहे, कोणीच नाचत नाही. आता आपण जाऊ आणि शान वाढू नाचण्याची. काही चालू आहे आता लग्न. झालंय मित्रांनो, शूज सोरायचे आता आम्हाला शूज कापायचे. तर लग्न झालंय आणि दादाच्या डोळ्यात अश्रू होते, रडतोय तो बिचारा. बहीण त्याला समजवते. आता लग्न वगैरे झालंय मित्रांनो. आता मस्तपैकी आपण जेवण वगैरे करू. आता विदाई आहे. नवरी नवरदेव दिसतो. चला निघू आपण आणि विदाई बघ. आता दिदीची विदाई चालू आहे. दिदी मागे तांदूळ फेकते. दिदी फेकते आणि हे सगळे कॅच करता येतात तांदूळला. गेले बरोबर गेले. अजून एकदा फळ भरायचा कार्यक्रम.
लास्ट मोमेंटला पाय पडले. मित्रांनो आता दिदीची विदाई झाली आहे. आता वाईट वाटतं कारण असं असतं ना, आता एवढे दिवस आपल्यासोबत दिदी होती ना, तिचं लग्न झालं, आता ती नवऱ्यासोबत राहील. पण ठीक आहे, प्रथा असते त्यामुळे ते करावंच लागतं मित्रांनो. तर अशाच कंटेंटसाठी फॉलो करत जाऊ जॉली ब्लॉग्सला. बाय बाय, टाटा, गुड नाईट. आता जाऊ नाशिकला.